नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण सर्कल हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि या लेसनचं लेक्चर नंबर 10 आज आपण बघत आहोत। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने जर तुम्हाला बाकीचे लेसन्स ही बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण प्लेलिस्ट वाईज डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। आजच्या लेक्चर मध्ये आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू आपण थेरम ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। पण आता त्याआधी आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे बघूया। आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे व्हर्टेक्स जे असतात, 4 व्हर्टेक्स ते सर्कल वरती असले पाहिजेत, तरच त्या क्वाड्रिलॅटरल आपण काय म्हणतो तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो। आता इथं बघा ए, बी, सी आणि डी हे जे व्हर्टेक्स पॉइंट आहेत ते काय आहेत, आपले सर्कल वरती आहेत। म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणणार आहे। आता बघूया स्टेटमेंट। Opposite angle of a cyclic quadrilateral are सप्लिमेंटरी। आता सप्लिमेंटरी म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, अँगल्स म्हणजे काय, हे आपण ऑलरेडी व्हिडिओज टाकलेले आहेत, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघू शकता। सप्लिमेंटरी म्हणजे असे अँगल ज्या दोन अँगलची ऍडिशन ही काय असली पाहिजे, 180 डिग्री असली पाहिजे। अशा दोन अँगलला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल असे म्हणतो। आता आपल्याला काय दिले बघा, अपोजिट अँगल। अपोजिट म्हणजे काय तर समोरासमोरील जे अँगल्स आहेत, म्हणजे जसं की ए आणि सी, बी आणि डी, तर ए आणि सी या दोघांची जर बेरीज केली अँगलची तर त्या दोघांची बेरीज ही 180 असायला हवी। त्याच पद्धतीने बी आणि डी ची जरी बेरीज केली तरीही त्याची बेरीज किती असली पाहिजे, 180 असली पाहिजे। ठीक आहे, हे आहे आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम। आता गिवन काय दिलेलं आहे बघा, तर आपल्याला बुक्स मध्ये ऍक्टिव्हिटी टाइप्स थेरम दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच आपण हा थेरम सोडवत आहे। तर बघा पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, तर क्वाड्रिलॅटरल, कुठला क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आपल्याला, ए बी सी डी, म्हणजे इथे येणार आहे आपला ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेही लिहू शकता तुम्ही। ठीक आहे, प्रूफ काय करायचं आहे, तर आताच मी सांगितल्या पद्धतीनं बी प्लस डी, बी चा अपोजिट अँगल डी आहे, त्यामुळे बी प्लस डी इज इक्वल्स टू किती असणार आहे आपला, सप्लिमेंटरी अँगल्स 180 डिग्री। त्याच पद्धतीने बघा अँगल ए आणि अँगल सी असणार आहे, म्हणजे इथे येताना काय येणार आहे आपलं, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180। आता बघा इंटरसेप्टेड आर्क इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, हे आपण मागच्या थेरम मध्ये बघितलेलं आहे, त्याच्याच वरून आपल्याला हा थेरम म्हणजे प्रूफ करायचं आहे। कसं करणार बघा, तर पहिल्यांदा आपण आर्क घेतलाय, आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल एडीसी। आता हा एडीसी अँगल आहे, त्याने इन्स्क्राइब केलेला अँगल कुठला आहे बघा, इंटरसेप्टेड केलेला अँगल कुठला आहे आपला, तर एबीसी हा आपला काय आहे, तर इंटरसेप्टेड आर्क आहे, बरोबर आहे। म्हणजेच काय असतो, मागचाच थेरम होता आपला, तर हा जर इन्स्क्राइब्ड असेल, आर्क असेल तर तो काय असतो, इथल्या अँगलचा 1/2 असतो। म्हणजे इथे काय लिहिणार आहे बघा आपण, अँगल एडीसी इज इक्वल्स टू मेजर आर्क, काय असणार आहे, 1/2 इंटू मेजर आर्क एबीसी। ठीक आहे, आता त्याच पद्धतीने बघा, सिमिलरली डॅश इज अन इन्स्क्राइब्ड अँगल, इट इज अ इंटरसेप्ट आर्क एडीसी। आता बघा एडीसी आर्क इंटरसेप्ट केलेला अँगल कुठला असणार आहे, इथं अँगल एबीसी असणार आहे, म्हणजे इथे येणार आहे आपलं अँगल एबीसी। ठीक आहे, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर ह्याचं पण सेम तसंच असणार आहे। अँगल बी जर आपण घेतला तर अँगल ऑफ एबीसी म्हणजे अँगल ऑफ एबीसी इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द मेजर आर्क एडीसी असणार आहे। इथे नंबर 1 दिला, इथे नंबर 2 दिला। आता या दोघांची ऍडिशन केली तर इथला अँगल कुठला आपला एडीसी आहे आणि दुसरा अँगल होता आपला एबीसी। ठीक आहे, त्याच पद्धतीने एडीसी ची व्हॅल्यू होती ती काय होती, 1/2 मेजर आर्क काय होती, एबीसी
ठीक आहे, प्लस 1/2 मेजर आर्क एडीसी. आता दोघांच्यात 1/2 होतं, त्यामुळे 1/2 काय केलेलं आपण बाहेर काढलेलं आहे. म्हणजेच आतमध्ये काय राहिलं तर परत एकदा मेजर आर्क ए बी सी राहिलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, जर आर्क ऑब्झर्व केलं तर एक आर्क आपला बघा ए बी सी इथपर्यंत आहे आणि दुसरा आर्क आहे आपला ए डी सी. म्हणजे आपला काय झाला, होल सर्कल झालेला आहे. होल सर्कल हा कितीचा असतो तर 360चा असतो. म्हणजेच 1/2 इंटू 360. परत एकदा इथं आपण काय करणार आहे, आडवा भागाकार पद्धत लिहिणार आहे, वापरणार आहे. आणि इथं बघा आर्क एबीसी आणि आर्क एडीसी कॉन्स्टिट्यूट कम्प्लीट सर्कल, म्हणजे होल सर्कल घेतल्यामुळे आपण इथं हे जे आहे अँगल आहे तो किती घेतलेला आहे, 360 घेतलेला आहे. म्हणजेच 2 ज्या वेळेला आपण 360 ला डिवाइड करू त्यावेळेलाच बघा अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला 180 डिग्री. त्याच पद्धतीनं वी कॅन प्रूव्ह दॅट ए प्लस सी इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. हा होता आपला सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा थेरम. त्याच्याच अपोजिट म्हणजे हा जो थेरम आपण बघितला त्याचाच कॉन्व्हर्स थेरम आहे आपला, कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता त्यामध्ये काय असणार आहे तर या थेरम मध्ये काय होतं, जर सायक्लिक क्वाड्रिलेटरल असेल तर त्याचे अपोजिट अँगल हे काय असतात, सप्लिमेंटरी असतात. पण त्या कॉन्व्हर्स थेरम मध्ये काय असणार आहे, इफ अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. म्हणजेच काय, जर अपोजिट अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री असेल तरच तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. हे त्याचा काय आहे, कॉन्व्हर्स थेरम आहे. चला, व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. जर तुम्हाला कॉन्व्हर्स थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरलचं प्रूफ हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 बघणार आहे. तोवर आपण दिलेले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.